मित्रांनो, पीक विम्याची माहिती घेत असताना आपण काल परवा एका व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं होतं की परत एकदा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. आपण त्या जिल्ह्यांची नावं देखील बघितली होती. परंतु मित्रांनो, आता बऱ्याच जिल्ह्यातून आपल्याला वारंवार प्रत्येक व्हिडिओला कमेंट येतात, बाबा आमच्या जिल्ह्याचं सांगा, आमच्या जिल्ह्यात सांगा. आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये जवळपास 2023 पासूनचा जवळपास 150 कोटी रुपयांचा पीक विमा हा अद्यापही पेंडिंग आहे. त्यात मित्रांनो, काल परवाच्या व्हिडिओला कमेंट सुद्धा दिसले की बाबा आमचा UTR नंबर वगैरे जनरेट झाला नाही, परंतु आम्हाला रक्कम वगैरे दाखवत आहे वगैरे वगैरे कमेंट दिसल्या. तर मित्रांनो, आपण त्या जिल्ह्याविषयी आज सविस्तररित्या माहिती घेणार आहोत आणि हा पीक विमा कधीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होईल हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसुरेतील स्वागत आहे कृषी मॅन यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर आपण आज ज्या जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत तो जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा. तर नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी अद्यापही पीक विम्याच्या प्रतीक्षेत आहेत त्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांची म्हणजे रक्कम वगैरे दाखवत आहे त्या शेतकऱ्यांसाठी सध्या सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये ही रक्कम म्हणजे 10 तारखेच्या आत ही रक्कम जी दाखवली गेली आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होणार आहे. आता मित्रांनो, नॉर्मली बघायचं झालं तर शेतकऱ्यांनी पोस्ट हार्वेस्टचा सुद्धा क्लेम केलेला होता, लोकलाईजचा सुद्धा क्लेम केलेला होता आणि मिड टर्मचा ज्याला आपण 25% अग्रिमचा म्हणतो तो नांदेड जिल्ह्यातील बरेच शेतकऱ्यांना किंवा टोटल शेतकऱ्यांना म्हटलं तरी चालेल तो वितरित झाला आहे. परंतु आता राहिला कोणता, लोकलाईज आणि पोस्ट हार्वेस्टच्या ज्या रक्कम आहेत त्या अद्यापही शेतकऱ्यांनी क्लेम करून सुद्धा क्लेम मंजूर असून सुद्धा काही शेतकऱ्यांना दाखवल्या गेल्या आहेत 4-5 दिवसापूर्वी. तर त्या शेतकऱ्यांना आता पहिल्या आठवड्यामध्ये ह्या रक्कमा वितरित होणार आहेत सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे जवळपास 10 तारखेच्या आत. आता ज्या शेतकऱ्यांचे क्लेम मंजूर आहेत परंतु अद्यापही रक्कम दाखवली गेली नाही, नांदेड जिल्ह्यातून असो की कोणत्याही जिल्ह्यातून असो, तर त्या शेतकऱ्यांच्या सुद्धा आपण सांगितलं होतं की 6 तारखेच्या जवळपास म्हणजे 6 सप्टेंबर आहे त्या सप्टेंबरच्या जवळपास जे स्टेटस आहे ते चेंज होण्याचे चान्सेस आहेत. आणि असे अपडेट सध्या आहे आपल्याकडे की बाबा जे शेतकरी अद्यापही म्हणजे स्टेटस म्हणजे क्लेम मंजूर असून सुद्धा स्टेटस कन्वर्ट होण्याच्या वाट बघत आहेत, प्रतीक्षा करत आहेत, त्या शेतकऱ्यांचे स्टेटस वगैरे चेंज होतील. त्यात मित्रांनो 2023मध्ये जवळपास 25 कोटीचा जे पीक विमा अद्यापही म्हणजे खरीप आणि रब्बी या दोन्हीचा मिळून 25 कोटी रुपयांचा पीक विमा अद्यापही थकीत आहे. नांदेड जिल्ह्यातील जे शेतकरी आहे त्यांचा जे 2023 खरीप आणि रब्बी ते पीक विमा आहे ते अद्यापही थकीत आहे, तो देखील वाटप होणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, आता नॉर्मली बघायचं झालं तर 2022 पासून ते 24 पर्यंतचा पीक विमा हा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्याचे आदेश काढण्यात आलेले आहेत. काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित देखील झालेला आहे पीक विमा. परंतु मित्रांनो, असे बरेच जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अद्यापही पीक विम्याच्या रकमा ह्या वितरित झाल्या नाही किंवा त्यांचे स्टेटस देखील चेंज झालेले नाही. त्यांचे स्टेटस देखील लवकरच चेंज होणार आहे, काही काळजी करणार नाही. फिलहाल सध्या आपण नांदेड जिल्ह्याविषयी माहिती घेतलेली आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काहीही काळजी करण्यासारखं काही नाही. तुमचा पीक विमा हा लवकरच जमा होणार आहे आणि तुमचं स्टेटस देखील लवकरच कन्वर्ट होणार आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.